नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 25 मार्च 2026. मित्रांनो, आजपासून पुढे 5 दिवस राज्यात हवामान कसं असेल या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं राज्यात कुठल्या तारखा या 5 दिवसात डॅमेज होणार आहेत या संदर्भातला अंदाज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा. मित्रांनो, भारतीय हवामान विभागाकडनं आपल्याला मिळालेली ही प्रतिमा आहे, उपग्रह प्रतिमा. या ठिकाणी एक WD सक्रिय आहे नेपाळ हिमालयामध्ये. मित्रांनो, या ठिकाणाहून एक WD उत्तर भारतामध्ये येत आहे. या WDचा परिणाम म्हणून मित्रांनो, पंजाब, हरियाणा, राजस्थान या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील, अगदी दिल्ली परिसरात सुद्धा वाढतील. याचा परिणाम म्हणून राज्यावर कशा पद्धतीने हवामान असेल त्याची माहिती आपण सातत्याने पाहणार आहोत. मित्रांनो, सध्या आज आणि उद्या राज्याच्या दक्षिण भागामध्ये प्रामुख्याने आपल्याला ढगाळ परिस्थिती दिसत आहे आणि या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. मित्रांनो, बऱ्यापैकी समुद्र सानिध्य हे या भागात टेम्परेचर वाढलेलं आहे. कोकण आणि इतर परिसरामध्ये त्याची सुद्धा माहिती आपण घेऊ. मित्रांनो, हे मुंबईचा समुद्र किनारा आहे, कल्याण आहे, पनवेल आहे, मुंबई आहे. मित्रांनो, अंतर्गत महाराष्ट्राच्या मानाने समुद्र सानिध्यचा भाग हा थंड असतो, कमी म्हणजे टेम्परेचरचं प्रमाण त्या ठिकाणी कमी असतं. परंतु मित्रांनो, मुंबईचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजेच हा समुद्र मित्रांनो अतिशय दमट आणि उष्ण बनलेला आहे, तो अंतर्गत भूभागाच्या मानाने. त्यामुळे मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर उष्णतेची लाट मुंबई आणि परिसरात पुन्हा एकदा आलेली आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टीचा परिणाम राज्यात पावसाच्या रूपात कसा होईल हे आपण पाहणं गरजेचे आहे. 25, उद्या 26, 27, 28, 29, 30 आणि 31 मार्च पर्यंत. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 30 तारीख आणि 31 तारीख ही महाराष्ट्रात मित्रांनो खऱ्या अर्थानं ढगाळ वातावरण घेऊन येत आहे आणि हलक्या पावसाच्या नोंदी होत आहेत. 30 तारीख आणि 31 तारीख या 2 तारखा महाराष्ट्रात डॅमेज होण्याची शक्यता आहे. त्याही फारशा नाहीत, मोठ्या तीव्र हालचाली यामध्ये नाहीत. ढगाळ वातावरण होईल आणि मित्रांनो, विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाची शक्यता ही राज्यामध्ये राहील. मित्रांनो, ही आपल्याला 30 तारीख GFS नावाचं मॉडेल आहे, या मॉडेलने दाखवलेली आहे. या मॉडेलने जरी मोठ्या प्रमाणावर पाऊस दाखवला असला तरी सुद्धा एवढा पाऊस राज्यात होणार नाही, लक्षात घ्या. मित्रांनो, राज्यामध्ये किनारपट्टी भागात, घाटावर, नाशिकचा उत्तर पूर्व भाग या भागामध्ये मित्रांनो पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिसून येतात, परंतु त्याही फारशा मोठ्या ऍक्टिव्हिटीज नाहीत. हे एक लक्षात घ्या. आपण पाठीमागे सांगितले होते 29 ते 2 एप्रिल या 2-4 दिवसामध्ये ज्या काही पावसाच्या किरकोळ हालचाली होतील त्या वगळता राज्य हे अवकाळी पावसातून राज्याची मुक्तता झालेली आहे, अशा एक पद्धतीचा संदेश आपण व्हिडिओ दिला होता. अगदी मित्रांनो, हे मॉडेल दाखवते म्हणजे एवढा पाऊस सध्या राज्यावर होणार नाही. परंतु 30 तारीख आणि 31 तारीख मात्र ढगाळ वातावरण होऊन हलक्या पावसाची शक्यता राज्याच्या वेगवेगळ्या भागात आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी मित्रांनो, मराठवाड्याचा जो एरिया आहे या भागात यांनी जबरदस्त पावसाची हालचाल दाखवलेली आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी, तुरळक ठिकाणी अशी हालचाल होऊ शकते, ती नाकारता येत नाही. मित्रांनो, हे GFSच मॉडेल आहे. याने सुद्धा राज्याच्या वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस दाखवलेला आहे. परंतु पाऊस हा मित्रांनो फारसा येणार नाही, कारण GSFचे जे अंदाज असतात ते महाराष्ट्रात किशी जुळत नाहीत. ECMWFच्या मॉडेलने राज्यात अद्याप
चांगला पाऊस दाखवलेला नाही. ही 31 तारीख आहे. 30 आणि 31 तारीखला दोन्ही तारखांना डॅमेज दाखवलेलं आहे. हे मित्रांनो ECMWFचं मॉडेल आहे. या मॉडेलने आपल्याला राज्यात फारशा पावसाच्या हालचाली दाखवलेल्या नाहीत. 30 आणि 30 तारखेचं पर्यंत हे एकत्रित अंदाज सांगणारं मॉडेल आहे. आपण पाहिलं मित्रांनो, घाटावर नाशिकचा परिसर, पुणे भाग या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला वाढताना दिसत आहेत. या सर्व गोष्टीचा परिणाम मित्रांनो, या ठिकाणाहून अखाती देशामधून मोठ्या प्रमाणावर वादळ सध्या अखाती देशामध्ये चालू आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्याच्या या भागात अशा पद्धतीने वाऱ्याचे झोत येऊन मुंबई, नाशिक या भागात पावसाच्या हालचाली होतील, घाटावर होतील. मित्रांनो, खाली सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात पावसाच्या हालचाली होतील, कारण यांना समुद्र सानिध्य जवळ आहे. बाष्प या ठिकाणी खेचले जाईल आणि या ठिकाणी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. माझ्या माहितीस तो छत्रपती संभाजीनगर विभाग, पश्चिम महाराष्ट्राचा भाग, पश्चिम विदर्भाचा भाग, पूर्व विदर्भामध्ये फारशा पावसाच्या हालचाली नसतील, एवढंच या निमित्ताने सांगतो. मित्रांनो, फक्त 2च तारखा महाराष्ट्रात डॅमेज होणार आहेत. 31 तारखेपर्यंत. 30 तारीख, 31 तारीख या डॅमेज आहेत. मित्रांनो, 1 आणि 2 ढगाळ वातावरण राहील, परंतु फारशा पावसाच्या हालचाली होणार नाहीत. हा अंदाज लक्षात घेता आपल्या शेती पिकाची कामाचं नियोजन करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. मित्रांनो, अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाला फॉलो करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.